इम म्हणजे इम्युनॉलॉजिकल हे सगळे डिसीज आहेत नाही का? पण आता हल्ली अजून एक मी बघते, म्हणजे पूर्वी जास्त करून 60च्या नंतर दिसायचं, पण हल्ली काही-काही यंग लोकांमध्ये पण दिसतं. मग ही नागीण असते, ती तुमची इम्युनिटी कमी झाल्यामुळे की कशामुळे? इट्स इन्फेक्शन ना नागीण होणं आणि मग ते पूर्ण झाली की तर नागीण म्हणजे काय ना, आपल्याकडे मग त्याला हर्पीज झॉस्टर म्हणतो. तर त्याची जी व्हायरस असते ना, आणि आपण लहानपणी आपल्याला चिकन पॉक्स होतात. त्याची व्हायरस आणि ही व्हायरस एक असते. जेव्हा लहानपणी चिकन पॉक्स येऊन गेलेले असतात ना, ती व्हायरस काय करते, आपल्या स्पाईन एका भागात डॉर्मंट राहते. हो. ती राहते. काही त्रास नाही देत. ज्यांना चिकन पॉक्स झालाय ती व्हायरस आपल्या अंगात राहते. राहते. बट नॉट म्हणजे अँटीजन, अँटीबॉडी असं नाही, काही ती नाही. राहते. ओके. सुखाने राहते. पण पिरियड्स ऑफ स्ट्रेस, पिरियड्स ऑफ अल्कोहोल, टेन्शन, हे ते जेव्हा आपली इम्युनिटी कमी होते, तेव्हा ती काय करते, प्रगट होते. पण तेव्हा ती चिकन पॉक्स नाही करत. ती त्या नर्वमधून बाहेर येऊन अशी एकाच बाजूला येते. तर तू म्हणाली ना नागीण, त्याला हर्पीज झॉस्टर म्हणतात. आणि तुम्ही बघितलं असाल की HIV जो एरा होता आपल्याला काही 10-15, तेव्हा आमच्याकडे पेशंट्स ही नागीण, हर्पीज झॉस्टर, आता नॉर्मल लोकांच्यातलं हर्पीज झॉस्टर येतं, थोडे दिवसात जातं. पण जेव्हा इम्यून डेफिशियन्सी असते, कुठल्याही कारणाने असो, त्याला HIV असो, तो स्टिरॉइडवर असेल, त्याला ऑटोइम्युन, तर ही जी नागीण जी येते ना, ती मल्टीडर्मॅटोमल असते. म्हणजे 1, 2, 3 आणि नॉर्मल नाही, त्याच्यात ब्लड्स असते आणि ती फार सिव्हिअर प्रमाणाची असते. तर आम्ही असं बघतो की ह्याला एकदा नागीण येऊन गेली, परत आली, म्हणजे ह्याची इम्युनिटी कमी आहे. मग अशा वेळेला आपण त्याचा तपास करतो. पण नॉर्मल इम्युनिटी असली तर ती येते, 7 डेजमध्ये निघून जाते. गोळ्या आहेत, असायक्लोव्हिरच्या गोळ्या आहेत, त्या घेतल्या की ती बरं होते. थोडी पेन राहतं, पोस्ट हार्पेटिक न्यूराल्जिया म्हणतात, आणि ते पेन कधी कधी फार सिव्हिअर असते, म्हणजे इतकं सिव्हिअर की तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे भरपूर ट्रीटमेंट आहेत, गोळ्या आहेत, वी कॅन डू ब्लॉक्स वगैरे, आणि कंट्रोलमध्ये येऊ शकतो. नर्व ब्लॉक्स होऊन नर्वचं पेन कमी. हो, नो पेन्स, आणि विथ द हेल्प ऑफ ॲनेस्थेटिस्ट वी डू ट्रीटमेंट. तर जेव्हा नागीण, म्हणजे असं मी सांगितलं ना की इट कुड बी अन इंडिकेटर, सेकंड टाईम आली, थर्ड टाईम आली की तुमची इम्युनिटी डाऊन होतं. म्हणून कोविडच्या वेळेला आपण हर्पीज झॉस्टर आम्ही बरेच वेळा पाहिलेलं आहे. कारण तेव्हा जेव्हा इम्युनिटी इम्युनिटी ड्रॉप आपली कमी व्हायची. होती, इम्युनिटी कमी झाली की तीच व्हायरस प्रगट होते. म्हणजे 100% ज्यांना चिकन चिकन पॉक्स पॉक्स झालाय हो, त्यांना ती ती होतेच. असते आणि ती आपल्या बॉडीत राहते. बाउट ऑफ कोणी न पिणारा माणूस सडनली अल्कोहोल पितो, इम्युनिटी डाऊन झाली, प्रगट. खूप काम केलं, झोप नाही, काय नाही, 24 तास काम केलं, किंवा त्याला काहीतरी ऑपरेशन झाले, स्ट्रेस झाला, इकॉनॉमिकल स्ट्रेस, हा स्ट्रेस, तो इम्युनिटी डाऊन, झॉस्टर बाहेर. तर दिस आर द फ्यू कॉजेस. आणि इम्युन चांगली डेफिशियन्सी ट्रीटमेंट आहे त्याला. व्यवस्थित. पण बरेच वेळा काय होतं ना, इट स्टार्ट्स ॲज अ पेन, म्हणजे इतकं पेन होते आणि अंगावर काही दिसत नाही. तर बरेच वेळा काय झालंय की ते पेन समजा तुमचं अपेंडिक्स एरियात असलं तर लोकांना ते वाटते अपेंडिसायटिस आहे, अपेंडिक्स काढतात, आणि नंतर थोड्या दिवसांनी कळते की ते झॉस्टर. तर प्री हर्पेटिक स्टेजमध्ये इतकं पेन असते, नेक्स्ट वीकमध्ये ते छोटे 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 पुरळ येते, मग कळते. पण म्हणून कधी कधी इथे येते, कुठेही येऊ शकते, पण ते पेन फार सिव्हिअर असते आणि ते कळत नाही, हेडेक्स होतात, पेन किलर्स देऊन, आणि नेक्स्ट वीकमध्ये यू सी द इरप्शन, पाण्याचे फोड येतात छोटे छोटे छोटे. आणि कधी कधी तुमची इम्युनिटी चांगली असली ना, व्हेरी गुड इम्युनिटी, तर फक्त पेन राहते आणि पुरळ येत पण नाही, फक्त त्या एरियामध्ये सेगमेंटल एरियात थोडं दुखत राहते. पण ते सेल्फ लिमिटिंग असतं ना, सेल्फ म्हणजे लिमिटिंग असते, पण गोळ्या घेतल्या तर ते लवकर बरं होते. सायक्लोव्हिरची गोळी दिली ना, तर ती व्हायरस मल्टिप्लिकेशन लवकर बरं होते. गोळ्या दिलेल्या बऱ्या, कारण वाय सफर, पेन किलर्स, कोल्ड वॉटर कॉम्प्रेसेस, थंड पाणी, आईस पॅक्स लावून थंड करायचं त्याला, ते बरं होते. आणि इन्फेक्शस असते, म्हणून छोटी मुलं त्या घरात असली तर त्यांना दुसऱ्या रूममध्ये ठेवावं लागते, ते कपडे वेगळे धुवावे लागतात, आणि ती व्हायरस इन्फेक्शस असते. पण इन्फेक्शन म्हणजे कुठून? ते फोडे येतात ना, फोड्यातून ते बाहेर पडतं. ओ, आता घरी कोणाला चिकन पॉक्स झाला किंवा हे झाला तर ते आपण काळजी घ्यायचो. सो दिस इज अन इन्फेक्शस कंडिशन. ओके. हे आणि दिस मग इज समथिंग हो न्यू. हो, म्हणजे मग ते कपडे शेअरिंग वगैरे ते जरा वेगळं ठेवायचं. ते इन्फेक्शस आणि नॉन सोरायसिस जो आजार आहे तो नॉन इन्फेक्शस आहे, तुम्ही टच करून होत नाही, पण हर्पीज झॉस्टर इज इन्फेक्शन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.